जे उठसूट गांधी मैदानाच्या बाबतीत स्टंटबाजी करायची आणि सुजित चव्हाणांनी त्यांच्या आईची शपथ घेऊन सांगायची किंवा बघा गेले कित्येक वर्ष गांधी मैदानामध्ये आमचं बालपण गेलं, लहानाचं मोठं आम्ही गांधी मैदानात झालो. परंतु मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, गेल्या 2-3 वर्षामध्येच पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या लोकांनी जे उठसूट गांधी मैदानाच्या बाबतीत स्टंटबाजी करायची आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करायचे, मला एवढंच सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे मी केलं असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांना फक्त मी असं सांगतो की जे मी केलं ते दुसऱ्याने केलेलं बघवत नाही, अशा पद्धतींची जी प्रवृत्ती आहे. माझं एकच आहे की ते वोटसट म्हणतात ना की गांधी मैदानात या चॅलेंज करतो, हे करतो. तर मी एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख या नात्यानं मी त्यांना आव्हान देतो की तुम्ही या गांधी मैदानात तुम्ही ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं याच्या अगोदर पण, आणि तुम्ही आत्तापर्यंत गांधी मैदानासाठी काय केलं आणि आम्ही आत्ता गांधी मैदानासाठी आमदार राजेश क्षीरसागरांच्या माध्यमातून काय करतो आहे हे देखील सोक्षमोक्ष एकदा होऊन जाऊन दे. आणि शिवाजी पेठेतल्या जनतेला देखील आणि कोल्हापूर शहरवासीच्या जनतेला देखील आणि जिल्ह्याला देखील कळून दे की गांधी मैदानाचा प्रश्न कायम ऐरणीवर आणून राजकारण करायचं, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा हे योग्य नाही. आपण देखील गांधी मैदानासाठी काय करावं लागलो की खेळाडू लोकांना किंवा जे क्रीडाप्रेमींना इथं चांगल्या पद्धतीचं ग्राउंड डेव्हलप व्हावं, हेच राजेश क्षीरसागरांचं आमच्या शिवसेनेचं एक उद्दिष्ट आहे. म्हणून गांधी मैदानासाठी ज्या टायमाला आम्ही विनंती वजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या टायमाला होते त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली, त्यावेळी 22 कोटीचा निधी आम्हाला मंजूर करण्यात आला. ह्याला पाठपुरावा फक्त राजेश क्षीरसागरांनी केला. आणि त्यातलंच काम पहिल्यांदा गांधी मैदानात जे पाणी साठत होतं त्या गांधी मैदानातल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा पाणी बाहेर काढावं आणि उर्वरित राहिला जो फंड आहे तो गांधी मैदानाच्या डेव्हलपमेंटसाठी कशा पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मॅडम असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करायचं हे ते मार्गदर्शन करतील. आणि त्या पद्धतीनं शिवाजी पेठेतील तालीम संस्था आणि सगळे नागरिक त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी सहभाग घेऊन गांधी मैदानाच्या सुशोभीकरणाकरता सगळेजण सहभाग घेतील हे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे. सुजित चव्हाण गद्दार सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली असं आता मला समजतं. मला वाटते प्रेस कॉन्फरन्स हा शब्द जर त्यांना लिहिता आला तर फार बरं वाटेल. मला जिल्हाप्रमुख सुशिक्षित आहेत असं वाटेल. ज्या विषयासाठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक गांधी मैदान, त्या गांधी मैदानाची दुरावस्था का कुणी केली याबद्दल कित्येक दिवस कित्येक महिने मी अक्षरशः मीडियाच्या समोर येऊन थकलो. तर या सुजित भाऊ चव्हाणांना आता जाग आली की या मैदानाचं काय तुम्ही काय केलं हे मला प्रश्न विचारतात. गांधी मैदानाच्या दोन्ही साईडच्या एंट्रींचं सुशोभीकरण, सरदार चौकाच्या इथलं सुशोभीकरण, गांधी मैदानाचे सुरक्षित पायरी टप्पे, गांधी मैदानाच्या आत स्प्रिंकल लावणे, गांधी मैदानामध्ये दिवे लावणे म्हणजे लाईट्स, स्ट्रीट लाईट्स मोठ्या हायटेड, हे सगळं माझ्या आवाक्यातलं जे काम होतं. मी काय आमदार नाही, मी खासदार नाही, पण मला जितकं झेपलं, मला जितकं जमलं तितकं मी काम केलं. सुजित चव्हाणांनी त्यांच्या आईची शपथ घेऊन सांगायची किंवा कोल्हापूरवासियांनी प्रत्येकानं आपल्या हृदयावर हात ठेवून स्वतःच्या आईंची शपथ घ्यायची. ह्याच्या इतकं दिवस पाणी साचत होतं का? तर नव्हतं. मग गांधी मैदानामध्ये इतकं दिवस पाणी साचतं ह्याला जबाबदार कोण? आणि सुजित चव्हाण म्हणतात की तुम्ही काय केलं, मी काय केले, मी सांगितलं, थोडक्यातच सांगितलं. बॅडमिंटन कोर्ट तयार केलं, वुडन कोर्ट तयार केला बॅडमिंटनचा, व्यायामशाळा चांगल्या पद्धतीनं अत्याधुनिक व्यायामशाळेचं साहित्य आणलं. ज्यावेळी शिवसेना भाजप एकत्रित असताना तो निधी मी आणला आहे, जाऊन बघू शकता, तुम्ही बघू शकता. सरकारनंतर फुटला हा पार्ट वेगळा, पण तो निधी, तो पत्रव्यवहार, ते उद्घाटन सगळ्या वेळी मी सामील आहे त्यात. त्यावेळी हे कोण नव्हते, राजेश क्षीरसागर देखील नव्हते. ड्रेनेज, गांधी मैदानामध्ये साचलेलं पाणी ड्रेन झालं पाहिजे ह्यासाठी 5 कोटी रुपये निधी जो आणला गेला त्यानं काहीच काम झालेलं नाही. हा माझा मूळ मुद्दा आहे.
3 कोटी रुपयाचं काम झालं, 2 कोटी रुपये बिल दिलं म्हणतात. काम कुठं आहे? गांधी मैदानाचं तळं जसं होतं तसंच तळं आहे. तर त्यांना कोणीतरी एक सद्बुद्धी द्यावी. क्षीरसागर आणि त्यांचं ही जी कोण आहेत पदाधिकारी, स्वयंघोषित पदाधिकारी गद्दार सेनेची, यांना माझी विनंती आहे की खरोखर तुम्ही कोण येऊ नका, राजेश क्षीरसागरांना बोलवा. मी मागच्या वेळी देखील त्यांना सायंटिस्ट ही पदवी दिली होती, ते शास्त्रज्ञ झाले आहेत. त्यांनी जी टीका केली होती, अमुक 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 वस्तू तिथं कोणतं आणून टाकतं म्हणून हे पडतं, त्यांचा पोल खोल झालेला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीच सांगितलं की इथं कसली तसली वस्तू नाही, काम सुरू आहे, पण काम सुरळीत सुरू नाही. त्या कामाचा काम चुकारपणा झालेला आहे. त्या निधीमधील 5 कोटी रुपये निधीमधील पैसा गेला कुठं? तर क्षीरसागरांच्या घशात गेला काय सुजित चव्हाणांनी त्या ढपला पाडला? हे पहिला बघून घ्या. प्रत्येक वेळी ही भाषा बंद करा. दादागिरीची भाषा मी असल्या कुठल्या व्यक्तीची सहन करू शकत नाही. मी एक कार्यकर्ता आहे, मी एक सच्चा शिवसैनिक आहे. माझं क्षीरसागर ह्या तुमच्या नेत्यांशी माझं एकच मागणं आहे की 5 कोटी रुपये निधी कुठे गेला तुम्ही या पुढ्यात. तुमचे हे टेक्निकली कोण टेक्निशियन कोण पाठवू नका. स्वतः मला क्षीरसागर तिथं हवे, ते पण कागदोपत्री आपण बोलूया. मी काय काम केलं, किती कोटीचं केलं, मी जाग्यावर नेऊन क्षीरसागर आणि सुजित चव्हाणांना दाखवणार. आणि त्यांनी काय काम केलं आणि काम का अडलं हे मला आणि कोल्हापूरच्या जनतेला आणि क्रीडाप्रेमींनाही दाखवावं.